उद्धव ठाकरेंनी टीका केली नाही तर तलवार उपसली. लफंग्यांच्या टोळ्या घेऊन फडणवीसांकडून दळभद्री राजकारण, राऊतांचा हल्ला बोल. राऊत दळभद्री विचारांचे नेते दररोज गरळ ओकतात. भुंकणं वाला कुत्ता कभी काटता नाहीये. प्रवीण दरेकरांचा राऊतांवर पलटवार. आता एक तर तू तरी राहशील नाहीतरी मी. उद्धव ठाकरेंची देवेंद्र फडणवीसांना धमकी. तर माझ्या नादी लागल्यास सोडणार नाही, फडणवीसांचा इशारा. ईडी सीबीआयची आयटी कवचकुंडल काढून मैदानात उतरा. आमच्या नादी लागाल 20 फूट खाली गाडू. फडणवीसांच्या इशाऱ्यावर राऊतांचं आव्हान. विधानसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाचं मिशन ताई माई अक्का. महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी खास रणनीती. राज्यभर मेळावे घेत लाडकी बहीण योजनेचा प्रसार करणार. शिंदे गटाच्या मिशन ताई माई अक्कावर टीका करताना राऊतांची जीभ घसरली. राऊतांची शिंदे गटावर खालच्या शब्दात टीका. माझं तोंड खराब आहे असं म्हणतात. ताई माई अक्का माझा पक्ष का असं बोललं तर काय होईल, पण मी असं बोलणार नाही. तर त्यांचा अपमान. त्यांना आता एक आधार मिळालेला आहे. विधानसभेच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता. राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून हालचाली सुरू. सूत्रांची माहिती. ठाकरे गटाच्या जागांवर काँग्रेसचा दावा करणार. मुंबईतील 16 जागांसाठी काँग्रेसची मोर्चे बांधणी सुरू. कुलाबा, मुंबादेवी, भायखळा, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम जागांचा समावेश. अमोल मिटकरी गाडी तोडफोड प्रकरणी मनसेच्या आणखी 5 जणांना अटक, तर 3घांना जामीन मंजूर. कर्णबाळा दुंबळे कुणाच्या भरोशावर माजलाय. अकोला पोलीस दुंबळेला अटक का करत नाहीत. माझा जीव जाण्याचा पोलीस वाट बघताय का. दादा गटाचे अमोल मिटकरी आक्रमक. उद्धव ठाकरे संजय राऊत यांना 2000चा दंड. आरोपी मुक्तीचा अर्ज फेटाळला. राहुल शेवाळेंनी केलेल्या मानहानीच्या दाव्यातून केलेला आरोप मुक्तीचा अर्ज न्यायालयानं फेटाळला. पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी. खोटं वैद्यकीय प्रमाणपत्र देऊन आरक्षणाचा फायदा घेतल्याप्रकरणी दिल्ली कोर्टाच्या निकालाकडे लक्ष, तर यूपीएससीकडून पूजा खेडकरची उमेदवारी रद्द. अनुसूचित जाती आणि जमातीतील उपवर्गीकरणास सर्वोच्च न्यायालयाची मान्यता. राज्य सरकारला वर्गीकरणाचा अधिकार. 7 न्यायमूर्तींना 6-1 अशा बहुमतानं निकाल दिला. मुंबईतला सायन उड्डाणपूल आजपासून वाहतुकीसाठी पूर्णतः बंद. 2026 मध्ये पूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार. मुंबईतील वाहतूक कोंडी अधिक बिकट होण्याची शक्यता. सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी सध्या 40 फूट 6 इंचावर. रात्रभरातून कृष्णा नदीच्या पाणी पातळीत 1 फुटाने वाढ. जिल्ह्यात सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू. राजधानी दिल्लीत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी. दिल्लीतील पूरस्थितीमुळे वाहतुकीचा वेग मंदावला. नव्या संसद भवनाला गळती. दिल्लीतील मुसळधार पावसामुळे संसदेच्या लॉबीमध्ये गळती. चौकशीसाठी सर्वपक्षीय समिती नेमण्याची काँग्रेस खासदार मणिकम टागोरांची मागणी. राज्यात 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा. कोकणासह पुणे, मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सांगलीत अलर्ट जारी. रत्नागिरी जिल्ह्यासाठी 2 ऑगस्टपर्यंत येलो अलर्ट. वायनाडमधील भूस्खलन दुर्घटनेतील मृतांचा आकडा 258 वर. आतापर्यंत 3000 जणांची सुटका. अद्याप बचाव कार्य सुरूच. विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधींसह आपत्तीग्रस्त कुटुंबियांची भेट घेणार. हिमाचलच्या मंडीमध्ये ढगफुटी. दुर्घटनेत एकाचा मृत्यू. 10 जण बेपत्ता झाल्याची माहिती. तर कुल्लू जिल्ह्यात भाजी मंडईची इमारत कोसळल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर. इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध पेटण्याची शक्यता. इराणचे सुप्रीम लीडर आयातुल्लाह खामेनेईंकडून हल्ल्याचे आदेश. हमासचा राजकीय प्रमुख हानियाच्या हत्येनंतर इस्रायल इराणमध्ये तणावाचं वातावरण.